नमस्कार. नमस्कार. सुधारित तंत्रज्ञान या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्व शेतकरी बांधवांचं मनापासून स्वागत आणि धन्यवाद. शेतकरी मित्रांनो, आज आपण राजमा, घेवडा आणि पवटा या पिकाचं विक्रमी उत्पादन कसं काढलं पाहिजे, जे की एका शेतकऱ्याचा अनुभव आहे. त्यांनी आता आपण आपलं राजमा पिकामध्ये आहोत, आपण पवट्यामध्ये आहोत, घेवडा. आता हे प्रत्येकाच्या रिजननुसार, प्रत्येक भागानुसार कोणी पवटा म्हणतंय, कोणी राजमा म्हणतंय, कोणी घेवडा म्हणतंय. ह्या आपण आज पिकामध्ये शेतकरी मित्रांनो आपण बघत असेल की राजमाची भरपूर अशी लागवड आहे. परंतु राजमा पिकाचं विक्रमी उत्पादन मिळवायचं असेल तर आपल्याला काय टेक्नॉलॉजी वापरली पाहिजे किंवा काय तंत्र वापरलं पाहिजे, जेणेकरून आपला खर्च कमी झाला पाहिजे आणि आपल्याला जास्त उत्पादन मिळालं पाहिजे. आता जर बघितलं ह्या शेतकऱ्याचा तुम्ही प्लॉट बघितला, अतिशय चांगला प्लॉट आहे. ह्यांचं नियोजन जर बघितलं तुम्ही, योग्य असं नियोजन आहे, की ज्या पिकाला चांगलं उत्पादन देणारं पिकाचं नियोजन आहे. आता ह्याचं जर बघितलं तुम्ही, ॲव्हरेज उत्पादन जर आपण काढलं, 10 क्विंटलच्या पुढे 100% उत्पादन निघणार, 10, 11 किंवा 12 क्विंटलपर्यंत निघणार. कारण या शेतकऱ्यांचा भरपूर असा म्हणजे पेरणी व्यवस्थित झालेली आहे, पाण्याचं नियोजन व्यवस्थित आहे, खताचं नियोजन व्यवस्थित आहे आणि त्याचबरोबर वैयक्तिक लक्ष या पिकाकडे जास्त आहे. शेतकरी मित्रांनो, आपल्याला उत्पादन काढायचं असेल तर त्या पिकाच्या बाबतीमध्ये आपल्या पुढच्या गोष्ट माहीत असणं गरजेचं आहे. आता भरपूर जण राजमा लावत असतील किंवा कुणी लावला असेल. आता ह्याच्यामध्ये पाण्याचं नियोजन कसं करणं गरजेचं आहे, फवारणीचं नियोजन कसं करणं गरजेचं आहे आणि आपण एकंदरीत खते कसे वापरले पाहिजे. आता बघितलं तर आपण ह्या प्लॉट आला नेमका कसा आला किंवा ह्याच्यातून कसं तंत्रज्ञान त्यांनी वापरलं हे आपले साधारण शेतकरी सांगणार आहेत. नमस्कार. नमस्कार. आपलं पूर्ण नाव सांगा. शशिकांत जिजाबा चौधरी. बरं, आपलं गाव कुठलं आहे? ते अडसुळवाडी, तालुका कळम, जिल्हा धाराशिव. बरं, आता काका आपलं किती क्षेत्र आहे घेवड्याचं? ही 1 एकर. 1 एकर. बरं, आता ह्याच्या कुठली पेरणी पद्धत वापरली तुम्ही? सारा पद्धत. सारा पद्धत. किती बियाणं लागलं तुम्हाला? 33 किलो, एकरी 33 किलो. एकरी 33 किलो. जर शेतकरी मित्रांनो बघितलं, 25 ते 30 किलोच्या आतमध्ये जर बियाणं पडलं, जितकं 70 बियाणं पडलं तितकं आवरेज तुम्हाला चांगलं काढता येईल. बरं, आता हे तुम्ही कोणकोणते खतं वापरले या राजमाला? पहिल्यांदा पेरता वेळेस 15-15 आणि 20-20-13. बरं, तुमचं पाण्याचं नियोजन कसं आहे राजमाला सांगा बरं एकंदरीत? पूर्ण स्प्रिंकलर नाही. स्प्रिंकलर नाही. पण किती पाणी झाले आतापर्यंत तुमचे? आतापर्यंत 4 पाणी झाली. 4 पाणी. शेतकरी मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं लक्षात घ्या, पाण्याच्या बाबतीमध्ये राजमामध्ये लक्षात घ्या, राजमाला 3 पाणी अत्यंत महत्त्वाचे आहेत. सुरुवातीला लक्षात पहिल्या 15 दिवसाच्या आतमध्ये, नंतर तुमचं 1 ते 1.5 महिन्याच्या नंतर शेवटच्या स्टेजमध्ये म्हणजे शेंगा भरणी स्टेजमध्ये 3 पाण्यामध्ये राजमा चांगलं होऊ शकतो. लक्षात घ्या, राजमा पिकाच्या बाबतीमध्ये राजमा पीक हे अत्यंत चांगलं कुठल्या जमिनीत येतं तर तुमची जर जमीन असेल, हलकी जमीन असावं लागेल तुम्हाला. प्युअर काळीच्या जमिनीमध्ये राजमा पीक व्यवस्थित बसत नाही काका, कारण की त्याला भरपूर अशी बुरशी होती, कारण ती ओलवा जास्त धरला जातं. आता लक्षात, अति पाणी देणं गरजेचं टाळा. आता एक काकाने तुम्ही म्हणता स्प्रिंकलर आणि आता आपण जर पाणी देत असेल तर कमीत कमी 2 ते 3 घंटेच पाणी देणं गरजेचं आहे. तुमची जर हलकी जमीन असेल तर 4 ते 5 घंटे देणं गरजेचं आहे. प्युअर काळीची